राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्व मानतो आणि हिंदुत्वाच्या आड जे जे घटक येतील त्याला त्याचा विरोध असतो. ते घटक म्हणजे भाषा आणि धर्म, बाकी लिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. जेव्हा स्वतंत्र भारतामध्ये भाषाधारित प्रदेश रचना सुरू झाली, त्यामध्ये संघ आणि जनसंघ कधी उतरले नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ इतकी वर्ष आणि इतका प्रदीर्घ इतक्या तीव्रतेने महाराष्ट्रात चालली, त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक कधीही नव्हता. फार लोकांना पुळका असतो की संघाची स्थापना मराठी लोकांनी केली, महाराष्ट्रात केली, पण मग असं असतानाही संघानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत का नाही हिस्सा घेतला? विजय तेंडुलकरांनी एक लेख लिहिला होता की मराठी भाषा आता जवळपास अस्तंगत व्हायला निघाली आहे. साध्या साध्या मराठी शब्दांचे अर्थ माहीत नसणं, म्हणी तर अजिबातच त्यांच्या गावी नसणं, वाक्प्रचार माहिती नसणं, पर्यायी शब्द, प्रतिशब्द, मूळ शब्द या गोष्टींची वानवा या नव्या पिढीमध्ये भाषा आणि राजकारण यांचा घट्ट संबंध महाराष्ट्रात तर ठायी ठायी दिसतो. मराठी अस्मिता चेतवायची की हिंदुत्वाची अस्मिता चेतवायची, हा जर प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या लोकांसमोर असेल तर ते मराठी अस्मिता केव्हाही कचऱ्याच्या टोपलीतच टाकतील. हे सरकार सत्तेवर आलेलं असलं तरी मुळात त्यांच्या मनामध्ये मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती याच्याविषयी किंचितही प्रेम नाही. नमस्कार, मी रोहित हरीप. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करतो आपण कारण की या दिवशी मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब यांची जयंती असते, त्यांचा जन्मदिवस असतो. पण या दिवसाच्या निमित्ताने आज जी मराठी भाषा महाराष्ट्रात आहे ती मराठी भाषा, त्या मराठी भाषेच्या भोवती होणारं राजकारण आणि या अनुषंगाने अनेक प्रश्न समोर उपस्थित राहिलेले आहेत. मराठी भाषा महाराष्ट्रात खरंच धोक्यात आहे का? मराठी भाषेवर जे राजकारण करतायत ते राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटना यांना पुरेसं पाठबळ मिळत नाहीये का? आणि या प्रचलित राजकारणामध्ये भाषेच्या राजकारणापेक्षा जातीय किंवा धार्मिक राजकारणांना जास्त महत्व मिळतंय, जास्त पाठिंबा मिळतोय, असं काही चित्र आज समाजात उभं राहतंय का? या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत आणि लेखक जयदेव डोळे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. मी सुरुवातीलाच तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला या चर्चेसाठी. आज मराठी भाषा गौरव दिवस आहे आणि तुम्ही जवळपास गेले 3 दशक महाराष्ट्रात जी काही मराठीचा प्रवास राहिलेला आहे, एक साहित्य म्हणून, भाषा म्हणून, राजकारण म्हणून, या सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्ही घेतलेला आहे. मला तुम्हाला पहिल्यांदाच विचारायचं आहे की मराठी भाषा म्हणलं की आपल्याकडे आजकाल जी एक चर्चा सुरू होते की मराठी भाषा धोक्यात आहे किंवा मराठी भाषेवर आक्रमण होत आहे. तर तुम्ही याकडे कसं बघता की खरंच मराठी भाषा आज महाराष्ट्रात दुर्बळ होत चाललेली आहे, तिच्यावर आक्रमण होतंय, ती वीक होत चाललेली आहे? त्याला माझा संमिश्र प्रतिसाद असेल. काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 20-22 वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांनी एक लेख लिहिला होता की मराठी भाषा आता जवळपास अस्तंगत व्हायला निघाली आहे. त्याला उत्तर देताना मी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात, ग्रामीण भागात, शेती, ग्रामीण जीवनामध्ये मराठी भाषा तर चालते. त्याच्यामुळे मराठी भाषा ही अशी मरणारी नाही. पण त्याच ग्रामीण भागामध्ये मी आता इंग्रजी शाळांच्या पिवळ्या रंगांच्या बसेस खूप इकडे तिकडे धावताना दिसतो. इंग्रजी पाठ्य असलेल्या शाळा खूप दिसतात. त्या शाळांमध्ये जाणारे विशिष्ट गणवेश घालणारे विद्यार्थी सुद्धा भरपूर संख्येने दिसतात. त्याच्यामुळे मला असं जाणवतंय की इंग्रजी भाषा लोकप्रिय होऊ लागलेली, पण त्याबरोबर मराठी भाषेचा ओढा कमी झालेला आहे का? तर नाही. इंग्रजी तिथे मराठी भाषेतून शिकवतात किंवा तो जर हिंदी भाषक प्रदेश असेल तर हिंदी भाषेतून शिकवतात. औरंगाबाद शहरामध्ये असंख्य या कॉन्व्हेंट शाळा आहेत किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तर तिथे शिकवणाऱ्यांनाच इंग्रजी धड येत नाही. त्याच्यामुळे मधला मार्ग म्हणून ते हिंदीचा वापर करतात, जणू काही हिंदी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तर त्याचा परिणाम असा होतो की
साध्या साध्या मराठी शब्दांचे अर्थ माहीत नसणं, म्हणी तर अजिबातच त्यांच्या गावी नसणं, वाक्प्रचार माहिती नसणं, पर्यायी शब्द, प्रतिशब्द, मूळ शब्द या गोष्टींची वानवा या नव्या पिढीमध्ये दिसू लागलेली आहे. त्याच्यामुळे आता असं मी म्हणेन की जर मातृभाषाच म्हणजे जिनं मुलाला जन्म दिला आहे ती मुलगीच जर इंग्रजी माध्यमातून शिकलेली असेल तर मग त्या बाळाची मातृभाषा इंग्रजीच असेल ना. जरी ती कुलकर्णी, पाटील, मराठा, जाधव अशी कोणी असली तरी सुद्धा. त्याच्यामुळं मातृभाषा जर आता सरकली, मराठीकडून इंग्रजीकडे सरकली, कारण ती माता झालेली महिला ही इंग्रजी भाषेतूनच पदवीधर झाली आहे किंवा पदव्युत्तर शिक्षण केलेली आहे, तर मला असं वाटतं की ती संख्या वाढली अशा मातांची, तर मग मातृभाषेचा प्रश्न निर्माण होईल. आणि मग ती जी संतती असेल, ती जी पिढी असेल, ती मातृभाषा म्हणून मग इंग्रजी बोलायला लागेल. मराठी तिच्या कानावर पडेल, कारण मग तेव्हा मराठी ही बाजारची भाषा झाली असेल. कारण मराठी बाजार हा तसा अजूनही मराठी भाषेचा हातात आहे. कदाचित मुंबईत गेल्यावर, पुण्यात गेल्यावर तो थोडासा अडथळा येतो, पण कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमध्ये बाजार अजूनही मराठीच मध्ये चालतो. जरी बाजारामध्ये ज्यांचं प्रभुत्व असतं अशा व्यापारी जाती जरी राजस्थानातून, हरियाणातून किंवा अन्य राज्यातून आलेल्या असल्या तरी सुद्धा त्या मराठी मातीत, मराठी संस्कृतीतच पूर्णपणे रुजून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याही मराठीच बोलतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोवर शिक्षणाची भाषा असो ती अशी अर्धमिश्रित झालेली असो, पण बाजारची भाषा जर बदलली तर मात्र आपली मराठी भाषा ही मरणपंथाला लागेल असं मी समजेन. तर आपण मराठी भाषा टिकेल की नाही ह्याच्यावर बोललो, पण मग ह्यांनी पुढचा प्रश्न साहजिकच येतो किंवा त्यातनं येतो की आपला आजचा जो विषय आहे की भाषा आणि राजकारण यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे? आणि मराठी भाषेच्या कंटेक्समध्ये किंवा संदर्भामध्ये याकडे तुम्ही कसं बघता? आपल्या घरानंतर आपण भाषा शिकतो ती शाळांमध्ये, आणि शाळांचा राजकारणाचा संबंध आता महाराष्ट्रात तरी अत्यंत घट्ट आहे. कारण सुरुवातीला जरी टिळकांनी, आगरकरांनी, विष्णू शास्त्र्यांनी शाळा काढल्या, ज्योतिरावांनी काढली, आणि नंतर पुढे मराठी समाजातल्या सर्वच अग्रणींनी शाळा काढल्या, तरी टिळक, आगरकर मूलतः राजकारणीच होते. ज्योतिरावांची भूमिका सुद्धा राजकारणीच होती. पुढे ज्या ज्या पक्षांच्या नेत्यांनी आपला एक पाठिंबा तयार व्हावा म्हणून शाळा काढल्या ते सर्व सत्तेतलेच होते. ब्रिटिशांनी सरकार आणि शाळा यांचा संबंध घट्ट घालून दिला. त्याचे परिणाम चांगले झाले तसे वाईटही झाले, पण सरकारमध्ये येते ह्याचा अर्थ राजकारण मध्ये येते, ही कल्पना आपण सुमारे 150-200 वर्षांपूर्वी स्वीकारली. त्यामुळं आपल्याकडे महाराष्ट्रात सुरुवातीला अनेक वर्ष काँग्रेस पक्षांची मंडळी आणि आता हिंदुत्ववादी विचारांची मंडळी ही आता शिक्षणावर कब्जा करून आहे. साहजिकच शाळा चालवणारे, कॉलेज चालवणारे आणि विद्यापीठावर आपला ताबा ठरवणारे लोक हे राजकारणाशीच निगडीत असल्यावर त्यांच्या विचारांचा, त्यांच्या राजकीय भूमिकांचा प्रभाव हा पडतोच. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या आवडीनिवडी असतील किंवा त्याही पेक्षा मी असं म्हणेन की त्यांचे जे आर्थिक राजकीय हितसंबंध असतील त्याप्रमाणे ते भाषेचा वापर, अभ्यासक्रमांचा वापर करू लागतात. भारतीय जनता पक्ष हा अभिजनवादी पक्ष आहे. त्या पक्षाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे. ती प्रजासत्ताक नसून ती राजसत्ताक आहे, आणि ती मुठभरांचंच राज्य समाजावर कायम व्हावं अशीच चाहणारी आहे. गोळवळकर गुरुजी किंवा नंतरचे सर्व संघचालक हे कधीही मराठी भाषा साधी, सोपी, सरळ जी संतांची असायची त्या अनुषंगाने कधीच बोललेले नाहीये. त्यांच्या भाषांवर संस्कृतचाच प्रभाव अधिक आहे. भले मग ते हिंदीत बोलोत की मराठीत बोलोत की अन्य कुठल्या भारतीय भाषांमध्ये बोलोत,
त्यांचं हिंदी हे संस्कृत प्रचूर आहे आणि ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. कारण आपली फारसी भाषा, उर्दू भाषा, अरबी भाषा यांनी तयार झालेली जी हिंदी भाषा आहे, ती हिंदी त्यांनी फारसी, उर्दू, अरबी हे सगळे शब्द बाजूला काढून केवळ संस्कृत प्रचूर हिंदी बनवलेली आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की भाषा ही राजकीयच असते. राजकारणातले पुढारी सत्तेत बसले की सत्ताधाऱ्यांची अनुकूलता आपल्याला व्हावी म्हणून काही नागरिक पोशाख बदलतात, खाणं पिणं बदलतात, राहणीमान बदलतात, म्हणजे सत्ताधाऱ्यांसारखं करायला जातात की सत्ताधाऱ्यांना असं वाटूच नाही की हा परका आहे. तर सत्ताधाऱ्यांची भाषा सुद्धा ते स्वीकारतात. त्याच्यामुळं भाषा आणि राजकारण यांचा घट्ट संबंध महाराष्ट्रात तर ठायी ठायी दिसतो. कारण शिक्षण संस्था सर्व राजकीय पुढाऱ्यांच्याच हातात आहेत. त्याच्यामुळे त्यांची भाषा हळूहळू किंवा त्यांच्या सरकारची भाषा हळूहळू ही लोकांची होत जाते. आणि मग लोकांना सुद्धा त्या भाषेमध्ये बोललो की कसं आपल्याला सत्ताधारी किंवा राजसत्तेचं वलय प्राप्त होतं. म्हणजे उदाहरणार्थ हिंदी जास्त बोललं जातं. आजकालची तरुण पिढी ही हिंदी बोलते, पण ती मेरेकू तेरेकू वैसाच वैसाच अशी बोलते. ती जर नीट बोलणार असेल तर तिनं लखनवी तहजीबीची भाषा बोलली पाहिजे. कारण ती नवाबी संस्कृतीची आहे. ते नवाब हे उघड उघड राज्यकर्ते होते, सरंजामदार होते, जहागीरदार होते. ते भले इंग्रज असोत, फ्रेंच असोत, की मुघल असोत, की काँग्रेसवाले असोत, की भाजपवाले असोत, ती भाषा त्यांनी सोडली नाही. कारण त्या भाषेतून त्यांच्या सत्तेचा दर्प हा प्रकटत होता. म्हणून आजची तरुण पिढी ही आवर्जून हिंदी बोलायचा प्रयत्न करते. कारण देशाची सत्ता हिंदी भाषकांच्याच हातात गेलेली आहे. एकट्या उत्तर प्रदेशातून 80 खासदार निवडून जातात लोकसभेवर आणि त्यांच्या हातातच या देशाचं राजकारण बदलण्याची, पालटण्याची ताकद असते. त्याच्यामुळे हिंदी बोलणं हे सुद्धा सत्तेशी जवळीक करणं असतं. हे ज्या नागरिकाला समजतं त्या नागरिकाला राजकारण आणि भाषेचं नातं नक्कीच समजत असतं. आपण सर नेहमी म्हणतो की भाषेचं राजकारण होतं किंवा भाषा ही राजकारणासाठी वापरली जाते. पण मग यातनं एक प्रश्न असा उभा राहतो की हे जे राजकारण जे काही होतं भाषेसाठी, म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण बोलूया की त्या संदर्भामध्ये म्हणजे राजकारणाचा मराठी भाषेला काही फायदा होतो, काही उपयोग होतो, की त्यामुळे मराठी भाषा वृद्धिंगत होतीये, त्यात काही निधी आलाय किंवा मग भाषा प्रचार होतोय, प्रसार होतोय, असं काही होतं? खूप उशिरानं हे लक्षात आलं. मी दिल्लीला रविवारी साहित्य संमेलनात असताना पृथ्वीराज चव्हाणांनी एक छान गोष्ट सांगितली. ते म्हणाले की अभिजात मराठीचं श्रेय आताचं सरकार घेत असलं तरी मूळ कल्पना पंतप्रधान मनमोहन सिंग यांची होती. मनमोहन सिंग यांनी 2004 साली सगळं प्रारूप तयार केलं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं. त्याला पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांचा हातभार होता. पण नंतर त्यांचं सरकार पडलं. त्याच्यामुळे झालं असं की जो काही 5 अब्ज रुपयांचा निधी या मराठी भाषेला मिळायला हवा होता आणि तो मिळत जाईल, तो अशा काळात मिळतोय ज्या काळामध्ये मी मगाशी जो उलगडा करून दाखवला भाषेच्या आणि राजकारणाचा, त्या पद्धतीनं जर मराठी भाषा हीच जर आत्ताच्या राज्यकर्त्यांना अडथळ्याची वाटत असेल तर ते का म्हणून मराठीचा पुरस्कार करतील. आता हे मी जरा उलगडून दाखवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्व मानतो आणि हिंदुत्वाच्या आड जे जे घटक येतील त्याला त्याचा विरोध असतो. ते घटक म्हणजे भाषा आणि धर्म. बाकी लिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि म्हणून जेव्हा स्वतंत्र भारतामध्ये भाषाधारित प्रदेश रचना सुरू झाली, त्यामध्ये संघ आणि जनसंघ कधी उतरले नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ इतकी वर्ष आणि इतका प्रदीर्घ इतक्या तीव्रतेने महाराष्ट्रात चालली, त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक कधीही नव्हता. फार लोकांना पुळका असतो की संघाची स्थापना
मराठी लोकांनी केली, महाराष्ट्रात केली. पण मग असं असतानाही संघानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत का नाही हिस्सा घेतला? त्याचं कारण तळवळकर गुरुजींनी तेव्हा असं स्पष्ट सांगितलं होतं की भाषेचा अभिमान हा हिंदुत्वाच्या अभिमानापेक्षा जर मोठा झाला तर हे हिंदू राष्ट्र कधी होणार नाही. आणि म्हणून आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, महाराष्ट्र असो की आणखी कोणती राज्य असो जी भाषेच्या आधारावर जन्मली, त्याचा तिरस्कारच संघानं केलेला आहे. आणि संघाचा पक्ष तर भाजप. त्याच्यामुळे भाजप जरी महाराष्ट्रात सत्तेवर असला तरी मराठी भाषेचा पुरस्कार आग्रहानं करेल, प्रेमानं करेल अशी शक्यता नाही, कारण मातृसंघटनेच्या सिद्धांतांच्या विरोधातच तो जाणार आहे. मराठी अस्मिता चेतवायची की हिंदुत्वाची अस्मिता चेतवायची, हा जर प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या लोकांसमोर असेल तर ते मराठी अस्मिता केव्हाही कचऱ्याच्या टोपलीतच टाकतील, कारण त्यांना हिंदुत्व मोठं आहे. आणि आता वन नेशन वन इलेक्शन सारखे प्रयोग हे सरकार करते, याचा अर्थच असं की प्रादेशिक भाषांना, प्रदेशांना, भाषेच्या आधारावर जन्मलेल्या प्रांतांना ते त्यांना काही किंमतच द्यायची नाहीये. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की जरी मराठी मराठी करत हे सरकार सत्तेवर आलेलं असलं तरी मुळात त्यांच्या मनामध्ये मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती याच्याविषयी किंचितही प्रेम नाही. आणि म्हणून त्यांच्याच कारकिर्दीत मराठीचा खेळखंडोबा अधिकाधिक होत जाणार आहे. कुठली म्हणजे मराठी भाषा आपण जर का एक मिनिट उदाहरणासाठी घेतली तर कुठल्याही भाषेच्या समृद्धीसाठी, विकासासाठी किंवा त्याच्या प्रचारासाठी राजकीय पाठबळ हे किती आवश्यक असतं? आणखी राजाश्रयाशिवाय किंवा राजकीय पाठिंब्याशिवाय ती भाषा त्या त्या राज्यात तग धरू शकते का? आणि नाही, महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? नाही, मराठी भाषा लोकाश्रयावरच आहे. कारण जो वाद उत्पन्न झालेला आहे की संस्कृतोद्भव आहे का मराठी, का प्राकृतोद्भव आहे? जर संस्कृतोद्भव असेल तर मग राज्यकर्त्यांचीच ती भाषा होती. कारण संस्कृतला देवभाषात म्हटलं जातं ना, की देवभाषा वेदांमध्ये होती, उपनिषदांमध्ये होती, सगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये होती. पण ती लोकांना बोलायला मनाई होती, तिचा स्पर्श सुद्धा कानांना मना होता. त्याच्यामुळं संस्कृत मधून जर उद्भवलेली असेल तर मग मराठी ही मुठभर लोकांचीच भाषा असती. पण ती प्राकृतामधून जन्मली असल्यामुळे आणि प्राकृतामागे अनेक भाषा असल्यामुळे ती लोकांचीच भाषा होती. लोकाश्रयावरच मराठी जन्मली, जगली, वाढली, तप्पर आली. आणि म्हणून आपण काय म्हणतो की निवडून यायला शिक्षणाची आवश्यकता अजिबातच नाहीये. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री फक्त 4थी पास होते, पण त्यांना असं कोणी म्हटलं का की तुम्ही पदवीधर नाही आहात, तुम्हाला ज्ञान नाहीये? असं कोणी म्हटलं नाही. कारण मराठी भाषा त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी अशी वापरली किंवा मराठी भाषकांच्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी त्यांची तत्व, मूल्य, सिद्धांत, विचार अशा भाषेत रुजवले की ते वारंवार मुख्यमंत्री झाले, ते लोकनेते झाले. म्हणून मला असं वाटतं की लोकांचा आपल्याला पाठिंबा कायम राहावा म्हणून सत्ताधारी लोकांच्या ज्या ज्या आवडी निवडी, रीती रिवाज, प्रथा परंपरा असतात त्याच्या मागे धावत असतात. तशाच प्रकारे ते मराठी भाषेच्या मागे धावतील. उद्या जर इंग्रजांचं राज्य परत आलं तर ते इंग्रजाचा आणि इंग्रजी भाषेचा सुद्धा एक व्यवहार घेते. कारण संधी साधूपणा हाच राजकारणाचा आता पाया बनला आहे. तिथे मूल्य, तत्व, सिद्धांत असं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळं राजकारण आणि राज्यसत्ता ही बळेबळे का होईना, गरजेपोटी का होईना, पण लोक जे करत असतात, बोलत असतात त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्याच्यातून फायदाच होईल असं काही आपण म्हणू नये. महाराष्ट्रातलं जर का आपण राजकीय चित्र बघितलं तर असं दिसतं की इथं जातीसाठी लोक एकत्र येतात, जातीय ग्रुप आहेत, संघटना आहेत वेगवेगळ्या. धर्मासाठी कुठल्या धर्माचा मुद्दा आला की लोक लगेच एकत्र येतात. पण त्या प्रमाणात मराठी भाषेचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मात्र लोक संघटित होताना दिसत नाहीत किंवा त्यांची एकत्रित ताकद अशी दिसत नाही.
तर ह्याचं काय कारण असावं? महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी तेवढी महत्वाची नाहीये का आता? आहे. उलट ज्या संतांमुळे मराठी भाषा फैलावली, त्या संतांची जी काही रूपं आहेत, वारीमधून येणारी, विठ्ठलामधून येणारी, आणि अगदी सोपेपणा ईश्वर भक्तीशी जोडून गेल्यामुळं मराठी भाषा पुष्कळच सैल झाली आणि ती धावती राहिली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये फारसी भाषा नाहीये, पण नंतरच्या संतांच्या भाषांमध्ये फारसी आहे, अरबी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे. म्हणजे नामदेव आणि पंजाब, ती गुरु नानकांची जी भाषा आहे सिखी, त्या भाषेमध्ये आहेच की. नामदेव आणि पंजाबाचं नातं फार आहे. एकनाथांमध्ये तर तुर्की, फारसी, अरबी याही भाषांचा संबंध आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संतांच्या प्रभावाचा अजूनही मराठी मनावर संतांचा प्रभाव आहे. तो एक वगळला तरी सुद्धा जे बाबा महाराज असतात, अनेकांचे काही बाबा महाराज असतात, तीही त्यांची प्रवचनं मराठीतच करतायत. किंवा त्यांचे जे काही चमत्कार वगैरे जे आपण विश्वास ठेवत नाही असे जे काही भाग आहेत, तेही आवर्जून मराठीतच आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की धर्माची भाषा, अध्यात्माची भाषा, शेतीची भाषा आणि स्वयंपाकाची भाषा, या चार ठिकाणी जी भाषा बोलली जाते ती लोकांची भाषा असते. शेजेवरची भाषा सुद्धा मराठीच असेल ना. आता मुलं मुली सुद्धा इंग्रजी शिवाय देतात. ओ शिट म्हणतात, आउच म्हणतात, किंवा एफ एफ वर्ड वरचे शिवीगाळ करत असतात. तर तो उद्गार आता ठीक आहे, पण संबंध भाषात जेव्हा स्वयंपाकघरात, शेजेवर, शेतामध्ये, धर्मामध्ये आणि अध्यात्मामध्ये जर मराठीच असेल, तर मला असं वाटतं की मराठीला तसं काही अजून मरण नाही. पण नाही, प्रश्न आपला असा येतो की जातीवर किंवा धर्मावर जेवढ्या लोकांच्या जाणीवा या एकदम अशा सेन्सिटिव्ह असतात किंवा तीव्र असतात, तशा मराठीच्या मुद्द्यावर पुणे मुंबईचा एक शहरी भाग सोडला तर इतर भागामध्ये फारसे तसे जेव्हा मुद्दे येतात की मराठी लोकांवर हल्ले झाले किंवा मराठी शाळा कमी होत आहेत किंवा मराठी पाट्या लावल्या जात नाहीत किंवा परप्रांतीयांचा मुद्दा येतो की दादागिरी केली जाते, तेव्हा त्याला जे बळ आहे ते फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतं. बाकी इतर वेळेला असे लोक खूप संघटित झालेत, मोर्चे निघालेत, असं काही चित्र दिसत नाही ऍज कम्पेअर्ड टू जेव्हा जातीचा एखादा विषय येतो किंवा धर्माचा विषय येतो. त्याचं कारण असं आहे की जातीमुळे, धर्मामुळे फायदे खूप होतात. ज्या व्यापारी जाती आहेत त्यांचं नेटवर्किंग मोठं असतं. त्याच्यामुळे जात ही कधी मोडायची नसते हे त्यांना पटलेलं आहे. आता कुणबी विरुद्ध मराठा, मराठा आणि कुणबी असं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्यामुळे आपली आयडेंटिटी आहे, आपली अस्मिता ज्याच्यामुळे प्रखर होती आणि तिच्यामुळे फायदा मिळतोय, त्या गोष्टी लोक सोडत नाही. आणि परत दुसरं असं आहे की पितृसत्ताक पद्धतीमध्ये आईला किंवा महिलांना दुय्यम स्थान असतं. त्याच्यामुळे आईकडून आलेल्या ज्या ज्या गोष्टी असतात भाषेसकट, त्याला दुय्यम स्थान मिळणारच. म्हणून मातेला जसं दुय्यम स्थान आहे तसं मातृभाषेलाही दुय्यम स्थान आहे. आणि कित्येकांना असं वाटतं की या मातृभाषेमुळे आपल्याला कमाई काही होत नाही. खरं तर उलट आहे. आता न्यायसंस्थेनं सुद्धा मराठी भाषा स्वीकारलेली आहे. तरी सुद्धा लोकांना जगण्याच्या संघर्षामध्ये काय काय आधार मिळतो, तर आधी जातीचा मिळतो, मग धर्माचा मिळतो. त्याच्यामुळे जे जे प्रभावशाली असेल, बलशाली असेल, ते त्यांच्या लक्षात राहतं आणि म्हणून ते संघटित राहतात. आता ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना शहरोशहरी खूप वाढू लागलेल्या आहेत. म्हणजे वय हा सुद्धा आता एक संघटनेचा, सत्तेचा प्रभाव पाडायचा आणि प्रभाव मिळवायचा एक घटक झालेला आहे. फेमिनिझम आल्यामुळे लिंग हा सुद्धा एक आता एकत्र येण्याचा, सत्ता मिळवण्याचा, सत्तेकडून काही गोष्टी मिळवण्याचा एक मार्ग झालेला. तसा भाषा अजून होत नाहीये, कारण इंग्रजीमुळे आपल्याला लौकिक अर्थानं प्रतिष्ठा मिळते आणि आपल्याला ऐहिक
सुखही मिळतं, पैसा मिळतो, सत्ता मिळते, नंतर अजून सुखसोयी मिळतात. तसं मराठी भाषेमुळे काही मिळतंय असं अजून वाटेनासं झालेलं आहे. म्हणूनच इंग्रजी माध्यमांच्या आणि इंग्रजी शिकण्याच्या तास वर्गांमध्ये वाढ होतीये. पण जात नष्ट करा म्हटलं की लोक जरा बिचकतात, किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याकडे लोक वळत नाही का? तर आपला फायदा निघून जाईल, आपला तोटा होईल, आणि जी काही आपली मिळकत असेल, म्हणजे सांस्कृतिक मिळकत आणि वर्तमान काळातली मिळकत, की या जातीचा उमेदवार आहे त्याला जर मतं दिली तर तो आपल्यासाठी या या गोष्टी करून देईल, माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करून देईल, हा जो स्वार्थ जात आणि धर्माला चिकटलेला आहे, त्यामुळे लोक संघटित जास्त होतात. भाषा ही स्वार्थ जगवण्याचं काही साधनच दिसत नाही. भाषेमध्ये स्वार्थ दडलेला आहे का? तर ही विचार करण्याची क्षमता सामान्य लोकांमध्ये नसते. त्याच्यामुळे तो भाषेकडे वळत नाही. दक्षिणेकडची जर का राज्य आपण बघितली किंवा तिथली परिस्थिती बघितली तर तिथं भाषा हा मुद्दा कायम खूप महत्वाचा राहिलेला आहे आणि तिथल्या लोकांमध्ये प्रचंड एकजूट दिसते. अगदी म्हणजे तिथं वावरताना त्या राज्यांमध्ये दुकानावरच्या पाट्या असो किंवा तिथं इंग्रजी किंवा हिंदीला देखील सरळ नाही म्हणलं जातं. अशी परिस्थिती मग महाराष्ट्रात काय नाही? मग महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा वेगळी काय? अगदी अशीच परिस्थिती उत्तरेकडच्या राज्यात पण आहे. तिथे जर का तुम्ही हिंदीशिवाय कुठली वेगळी भाषा बोलायला गेलात तर तिथं नाही स्वीकारली जात. मग महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे जिथं तुम्ही मराठी न येता सुद्धा सर्वाइव्ह करू शकता, जिवंत राहू शकता आणि सगळे व्यवहार सुद्धा करू शकता. मग हे कुठेतरी मराठी माणसाचा हा कमीपणा आहे, कुठेतरी हा मराठी माणसाचा ड्रॉबॅक आहे की जिथे त्याला विदाऊट मराठी किंवा मराठी शिवाय या राज्यामध्ये तुम्ही जगू शकता, अशी परिस्थिती मराठी माणसानेच निर्माण केली आहे. याला सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. भारताचे दोन तुकडे झाल्याचा दक्षिणेतल्या माणसांचा अनुभव असतो, द्रविड संस्कृती आणि आर्य संस्कृती. तर त्यांचं म्हणणं आहे की द्रविड संस्कृती वेगळी आणि आर्य संस्कृती वेगळी आहे. राजकारण, आधुनिक राजकारण, गेल्या 300-400 वर्षातलं राजकारण हे गोऱ्या रंगाचं, 6 फूट उंचीच्या पुरुषांचं, संस्कृत प्रचूर हिंदी आणि नंतर हिंदीच्या प्रभावाखालच्या भाषांचं ते आक्रमण करू लागलं. पण आमची द्राविडी संस्कृती त्याच्या खाली चेंगरू लागली. ती संस्कृती आम्हाला जपायची आहे, म्हणून ज्या ज्या द्रविड संस्कृतीच्या गोष्टी असतील त्या त्या जपायच्या, प्राणापलीकडे जपायच्या. हे राजकारण तिथे रुजलं. आणि म्हणून तिथला दक्षिण भारतातला म्हणजे मल्याळी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या नागरिकांना कायम असं भय वाटत आलेलं आहे की उत्तर भारताची सत्ता सर्वच पक्षांवर आणि राजकारणावर असल्यामुळे त्यांच्या मार्फत येणारी संस्कृती द्राविड संस्कृतीचा नाश करेल. आणि म्हणून त्याचं प्रकटलेलं रूप म्हणजे भाषा. ती भाषा आपण जपून ठेवायची. म्हणून त्यांचे सगळे प्रश्न भाषेभोवती फिरतात. राजकारण आणि पक्ष सुद्धा फिरतात. अगदी नुकतंच गेल्या आठवड्यापासूनच तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी कुठल्याही परिस्थितीत हिंदीचं दडपण आम्ही झुगारणारच असं सांगायला सुरुवात केली. आणि त्यांना पाठबळ मिळतंय, कारण द्रविड अस्मितेचा, द्रविड संस्कृतीचा, द्रविड इतिहासाचा फार मोठा प्रश्न त्या त्या राज्यातल्या भाषांशी जोडला गेला आहे. त्याच्यामुळे त्यांना भाषेचं महत्व कळतं. म्हणून त्यांच्याकडे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, शिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट कथालेखक, उत्कृष्ट कादंबरीकार हे सगळे आपल्याला तिकडे सापडतात. कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेवर तर भरपूर प्रेम आहेच, पण त्यांनी अन्य भाषा सुद्धा टाकून दिलेल्या नाहीये. इंग्रजीतलं लेखन हे दाक्षिणात्य लोकांकडूनच जास्त होत आहे, किंवा त्यांना हिंदी अजिबातच येत नाही असं समजायचं काही कारण नाही. हिंदी येतच, पण ती संस्कृती म्हणून आम्ही लादून घेणार नाही. ती त्या राजकारणाची संस्कृती म्हणून आम्ही घेणार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे भाषेवरचे संघर्ष आणि भाषेवरचं प्रेम तिथे जास्त प्रकटपणे आपल्याला येताना दिसतं. त्या तुलनेत मराठीला तसा भाषेसाठी काही संघर्ष करावा लागलाच नाही.
कारण निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगल, इंग्रज, फ्रेंच या सगळ्या गोष्टींचा इतका प्रभाव आपल्यावर होता की संभ्रम पडावा की आपली भाषा नेमकी कोणती. म्हणजे 1835 पर्यंत आपल्या महाराष्ट्राची राज्यकारभाराची भाषा फारसी होती. आणि 1835 मध्ये तर इंग्रज सत्तेवर होते. मग इंग्रजांनी 1835 नंतर फारसी ऐवजी इंग्रजी आणली आणि थोडीफार मराठी पण त्यांनी आणली. त्याच्यामुळे आपला असा प्रेमाचा विषयच तो उरलेला नाही की. आणि म्हणून आपल्याकडे मुंबई बंदर मोठं असल्यामुळे इंग्रजीचा प्रभाव झाला. आणि सगळ्यात प्रगत राज्य का झालं तर इंग्रजी भाषेच्या सहवासामुळे झालं. एकीकडे बंगाल, तिथे इंग्रज आधी उतरले आणि नंतर मुंबईवर उतरले, कारण तिथे त्यांची वखार होती. तर सगळं पाश्चात्य ज्ञान, सगळ्या पाश्चात्य तंत्रज्ञान, विज्ञान हे मुंबईला आणि कलकत्त्याला मिळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इंग्रजी लवकर आत्मसात केली आणि हळूहळू हळू मराठी सुद्धा तेव्हा मराठी ओबडधोबड मानली जायची. त्याच्यामुळं इंग्रजीचा विस्तार म्हणजे दर्पणचं आपण नेहमी उदाहरण देतो की बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. पण हे विसरतो की डाव्या हाताला इंग्रजी होतं आणि उजव्या हाताला मराठी भाषांतर होतं. असं ते दर्पण हे द्वैभाषिक वर्तमानपत्र होतं. म्हणजे बाळशास्त्र्यांना सुद्धा इंग्रजी बरोबर मराठी असावी असं वाटलं. त्याने पूर्णपणे मराठीमध्ये नाही काढलं वर्तमानपत्र. तर अशी जोडगोळीच आपल्या महाराष्ट्राच्या सुशिक्षितांनी आपल्यावर लादली. त्याच्यामुळे आपल्याकडचं मराठी भाषेवरचं प्रेम सुरुवातीपासूनच पातळ म्हणायला पाहिजे. नक्कीच सर. मराठीचा मुद्दा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मराठीच्या मुद्द्यावर राजकारणामध्ये लोक एकत्र येताना दिसत नाहीत, किंवा जी मराठीच्या अस्मितेवर उभे राहिलेले आज पक्ष आहेत त्यांची ताकद फक्त पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये दिसून येते. तर मग ह्याची काय कारण आहेत? मराठी माणूस भाषेच्या मुद्द्यावर एक नाही येऊ शकत का? मी उदगीर गावचा आहे. माझं घर तिथे उदगीर आहे, लातूर जिल्ह्यामध्ये. तर 40-45 वर्षांपूर्वी मी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे आमदार होते, कर्नाटकातून ते निवडून यायचे, बापूसाहेब एकंबेकर, त्यांच्या घरात भाड्यानं राहायचो आम्ही. म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती हा एक पक्ष होता कर्नाटकात. त्याचे भरपूर आमदार निवडून यायचे मराठी भाषक प्रदेशांमधून. तो आमचं उदगीर हे गाव कर्नाटकापासून फक्त 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळं संयुक्त महाराष्ट्राला जोडून जी एक महाराष्ट्र एकीकरण समिती तयार झाली होती, ती अनेक वर्ष कर्नाटकामध्ये एक राजकीय प्रभाव बनून राहिली होती. आमदार निवडून यायचे, खासदार निवडून यायचे. पण नंतर असं झालं की पिढ्यांमध्ये फरक होत चालला, भाषांचे अग्रक्रम बदलत चालले. जसं आपण इंग्रजीच्या प्रभावाबद्दल बोललो तसं कर्नाटकातही झालं. त्याच्यामुळं संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्षच आता विलयाला गेला. जसं बेळगावमध्ये फक्त काही लोकच मोर्चे काढतात, कारण नव्या पिढीला जो काही सत्ताधारी पक्ष असेल आणि सत्ताधारी पक्षाची जी भाषा असेल त्याच्यातच स्वार्थ दडलेला आहे जर लक्षात आलं, तर ती मराठीचा आग्रह का धरेल. तसंच मला असं वाटतं की सगळीकडेच होऊन बसले. स्वार्थ काय आहे, भागते कशामध्ये, ते आधी शिका. आजच सकाळी मला एक शिक्षक भेटले, निवृत्त शिक्षक. मी बँकेत गेलो होतो, त्यांची माझी ओळख झाली. ते गणिताचे निवृत्त शिक्षक आहेत, पण त्यांचा नातू हा इथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. आणि ते माझ्याशी थेट ग्रामीण भाषेमध्ये बोलत होते. माझी पूर्णपणे शहरी भाषा आणि त्यांची ग्रामीण ढंगाची मराठी भाषा, पण त्यांचा नातू इंग्रजीमध्ये. तर असं का होतंय, तर उघड आहे की त्यांनी नजीकचा स्वार्थ बघितला आणि भविष्य बघितलं की इंग्रजीतच जर भवितव्य असेल, म्हणजे तंत्रज्ञान, विज्ञान, औद्योगिकता ह्या सगळ्या गोष्टी जर इंग्रजीत घडत असतील तर माझ्या नातवाला मी मराठी 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 म्हणून खितपत कशाला पाडू, असं होत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्यांमध्ये सुद्धा
आता पुष्कळशा गोष्टी सारख्या व्हायला लागल्यात. ग्लोबलायझेशनमुळं हे सगळं सांस्कृतिक सपाटीकरण झालेलं आहे. कारण ग्लोबलायझेशनचा एक मोठा प्रभाव भाषेमधूनच आपल्यावर येऊन पडला. ती भाषा आपण शिकलो म्हणून तर संगणक आपल्याला येऊ लागले. म्हणूनच आता अमेरिकेतलं संगणकाचं तंत्रज्ञान आणि उद्योग हे आपल्या भारतीय भाषांमधलेच प्रवीण झालेले सगळे तरुण चालवतात. म्हणून ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन हे 91 सालानंतर हा जो सगळा भाषांचा प्रभाव नाहीसा झाला आणि भाषांचं राजकारण सगळं ढिलं झालं, डळमळीत झालं, ते पण एक कारण आपण विचारात घ्यायला पाहिजे. नक्कीच सर. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपण असं म्हणतो की भाषा ही आपली अस्मिता असते, भाषा ही आपली ओळख असते, भाषा प्रदेशनिष्ठ असते. हे सगळं असताना आपण जेव्हा जेव्हा विषय येतो की मराठी भाषेवर इतर भाषेकडनं होणारी अतिक्रमणं, पण ही अतिक्रमणं फक्त भाषेवर होत नसतात, तर ती संस्कृतीवर देखील होत असतात. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता काही दिवसांमध्ये होळी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर का गेल्या काही वर्षात तुम्ही बघितलं असेल तर होळीच्या दिवशी रंग खेळला जातो. पण महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये ते नाही. महाराष्ट्रात मराठी लोक रंगपंचमीला रंग खेळतात. तो मराठी संस्कृतीमध्ये रंगपंचमी हा वेगळा सण आहे रंग खेळण्यासाठी. पण गेल्या काही वर्षात होळीचं जे काही अतिक्रमण आपल्याकडे झालेलं आहे, होळी या सणाचं, आपल्याकडे होळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी जी धुळवड असते, त्या दिवशी आपण होळीची जी राख उरलेली असते ती लावून त्याला धुळवड म्हणतो आपण. पण आता हे सगळं हळू मागं पडलेलं आहे आणि होळीलाच तुम्हाला रंगपंचमी साजरी केलेली दिसेल. मी उदाहरण का दिलं तर अतिक्रमण हे असं असतं की एखादा सण, तुमची एखादी गोष्ट त्या अतिक्रमणात हरवून जाते. आणि आता ज्या पुढच्या पिढ्यात त्यांना एखाद्या सांगावं लागेल की महाराष्ट्रात रंगपंचमी हा वेगळा सण असतो. तर हे अतिक्रमण जे भाषेवरती होतं आणि पर्यायाने संस्कृतीवरती होतं, तर ते थांबवलं नाही तर मराठी खरोखर धोक्यात आहे का? रंगपंचमी सोबतच आता दांडिया येतोय, दहीहंडी आलेली आहे. तर अनेक जुने लोक सांगतात की आम्ही कधी लहानपणी दहीहंडी बघितली नव्हती. आणि जरी गुजरात महाराष्ट्र एकत्र असले 1960 पर्यंत, तरी दांडिया काय सर्व महाराष्ट्राचा खेळ कधीच झालेला नव्हता. पण आता तो झालेला आहे. म्हणून मी असं म्हणतो की जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाल्याचा आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल. 1991 हे आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक बदलाचं निकष मानला पाहिजे. 91 पूर्वी होतं का हे, आणि 91 नंतर झालं का हे? नाही. 91 नंतर टेलिव्हिजनचा प्रभाव खूप वाढला, खाजगी वाहिन्या प्रचंड वाढल्या, आणि त्या खाजगी वाहिन्यांना काहीतरी घटना, काहीतरी प्रसंग, काहीतरी घडामोडी अशा उठावदार, चमकदार पद्धतीने सादर करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या वतीनं हे उत्तेजन दिलं गेलं. कारण दांडियातला रंग, त्यातल्या हालचाली, त्यातला ताल, त्यातली लय, त्यातली गाणी, हे आधी चित्रपटांमधून येत होतं, पण तेवढा प्रभाव पडला नव्हता. कारण आपल्याला चित्रपटगृह शोधत शोधत तिकीट काढून बसावं लागायचं, त्रास सोसावा लागायचा. आता घराघरातच जर टेलिव्हिजन आलेला आहे, तर टेलिव्हिजन हा त्या त्या संस्कृतींचा कार्यकर्ता बनून आलेला आहे. तो गुजराती संस्कृतीचा कार्यकर्ता आहे, तो उत्तर भारतीय संस्कृतीचा प्रचारक आहे, तो बंगाली संस्कृतीचा नायक आहे, आणि हरियाणवी किंवा पंजाबी संगीताचा तो विक्रेता आहे. आता हिंदी सिनेमांमध्ये दर आड एक गाणं पंजाबी असतं. काय कारण आहे? काय हिंदी भाषक सिनेमामध्ये पंजाबी गाण्यांचा एवढा वर्षाव कशासाठी? तर त्याच्या मागे आर्थिक कारण आहे. जागतिकीकरणानंतर, उदारीकरणानंतर आणि खाजगीकरणानंतर जी भांडवल गुंतवणूक सगळीकडून येऊ लागली, ती पाहता त्या त्या लोकांनी असं सांगितलं की आम्ही पंजाबी आहोत ना, आमचा पैसा चित्रपट संगीतामध्ये गुंतवतोय ना, मग चला आमचे पंजाबी 2-3 गीतं टाका, हरियाणवी गीतं टाका. अहो, भोजपुरी सिनेमा उद्योग मुंबईतून चालतो, हे अनेकांना माहिती नाही. भोजपुरी चित्रपटांची सगळी अर्थव्यवस्था मुंबईमधून चालते. तर हा सगळा जो संमिश्र म्हणायला, किंवा फार आपलं भारत
आपला भारत कसा वैविध्यपूर्ण नटलेला आहे हे कौतुकानं म्हणायला ठीक आहे. पण अशी अतिक्रमणं होतच आहेत. आजच आमच्या औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्रानं हिंदी चित्रपटातली अशी गाणी लावली मराठी भाषा दिनानिमित्त, ज्या हिंदी गाण्यांमध्ये मराठी भाषेचे शब्द आहेत. म्हणजे मुंगळा मुंगळा किंवा त्या बाजीराव मस्तानीतली चटपट चटपट लटपट असे काहीतरी, असं अर्धा तास त्यांनी शोधून मराठी भाषेतले शब्द असलेली हिंदी गाणीच ऐकवली. तर ती मजेशीर गोष्ट आहे हे मान्य आहे. पण आपलाही तो सांस्कृतिक प्रभाव झालेलाच आहे ना. कोणी उद्या उत्तर भारतीय माणसानं म्हटले की हे काय, बाजीराव मस्तानीमध्ये हिंदी भाषेतला सिनेमा आणि त्याच्यात मराठी शब्द का, किंवा मुंगळा मुंगळा, हे काय मुंगळा कोण? तर मला असं वाटतं की जो जो पैसा घेऊन येतो, जो जो तंत्रज्ञान घेऊन येतो, तो नेहमी आपले हक्क गाजवतो. त्याच्यामुळे भांडवल आता इकडून तिकडे धावतच आहे. आता कोरियन चित्रपटांची गाणी आणि कोरियन संगीत तुमच्या तुमच्या नंतरच्या पिढीच्या मनावर एवढं बिंबलंय. ही 15, 16, 17 वर्षांची मुलं मुली कोरियनच संगीत बघत बसतात. ती VH1 नावाचं जे एक चॅनल आहे संगीताचं, त्याच्यावर सदा सर्व काळ कोरियन गाणीच गायली जातात. का गातात आता काय आपल्याला काही सांगता येत नाही, विश्लेषण करता येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आर्थिक, औद्योगिक, नागरी आणि तंत्रज्ञानाच्या या देवाणघेवाणीमुळे आणि घालमेलीमुळे असं सगळं चित्र बनत चाललंय. आणि कितीही अस्मितांचा आपण जागर केला, अस्मितांच्या बद्दल आग्रह धरला, तरी आता मला असं वाटतं की संमिश्र संस्कृतीच येऊ घातली. आणि एका अर्थानं ते बरं आहे ना की यांचं संस्कृत प्रचूर हिंदुत्व आपल्या माथ्यावर येण्याआधीच जर सगळी अशी संमिश्र संस्कृती आली तर हे कोण लोक आहेत, हे असे का वागतायत, असं म्हणून भाजपला ते एकदा टाकून पण देऊ शकतील. तेव्हा सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असं समजू नये. त्याच्यातून जर काही आपल्या राज्यघटनेवर जे संकट आणू बघतायत, त्या संकटाला तोंड द्यायला जर असा एक संमिश्र संस्कृतीचा प्रवाह जर बळकट झाला तर तो हवाच आहे. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि एक साधक बाधक चर्चा आपल्याला त्या निमित्ताने करता आली. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही हा एपिसोड जर का बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.